तिथून सुद्धा फुसकारे बाहेर पडायला लागले जातीवादाचे. हे नवीन अंक बघितले. विनाकारण काही नसून डुकून बघायचं काही गरज नाही. ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या, आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल. त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी. झालंय तुमच्याकडून, मान्य करावं. झालंय बोललाय तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे. एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषा सुद्धा झालेली. भक्कमपणे नामकन तमकन. त्याच्यामुळं मला त्यांच्यावरती आणखीन पुन्हा ते सांगतो की मला नाही महंतांविषयी, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या महंतांविषयी मला नाही बोलायचं. परंतु धनंजय मुंडे घडून आणतो हे खरं आहे. त्यामुळे त्यांना दोष देण्यात मजा नाही. सगळं धनंजय मुंडे करतो. पण जरी किती भक्कम बाजू असली तरी दुसरी बाजू सुद्धा पक्की आहे हे बी ध्यानात ठेवायचं. ज्याचं त्याचं असतात. आपण काय करू? चुकीचं अबाग संप्रदाय आपण इतक्या उंचीचे नाही की संप्रदायाला नाव ठेवायचं. पण याचा अर्थ असा पण नाही की संप्रदायानं जातीय सलोखा बिघडल, शांतता भंग होईल, या बाबतीत जायला नाही पाहिजे. शांतता कसं राहील याच्यात झालं पाहिजे. पण एक झालं बाबा, त्या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही चौथा अंक. कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले. खंडण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचा जी अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे चौथा अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. जातीवादाचा नवीन अंक, जिथं सगळ्या जाती धर्म मानतात तिथून सुद्धा फुसकारे बाहेर पडायला लागले जातीवादाचे. हे नवीन अंक बघितले. बाबाजींचा दोष मी पहिल्यापासून म्हणतो नाही, हे घडून आणतो टोळी म्हणजे मुंडेची टोळी घडून आणते. त्यांनी 100% ते घडून आणतो. समर्थनच म्हणते. दुर्दैवच येते. मानसिकता म्हणजे काय, म्हणजे त्यांची अशी मानसिकता आहे. बहुतेक असं म्हणायचं असेल त्यांना, बाबाजींना, की त्यांची मानसिकता खंडणी मागायची होती, खून करायची होती, बलात्कार छेडछाड करायची होती, दरोडे टाकायची होती. त्यांना का करू दिलं नाही तुम्ही? त्यांना खून का करू दिला नाही तुम्ही? खंडणी का मागू दिली नाही? डाकेट का टाकू दिले नाही? म्हणून त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी संतोषीबाईचा खून केला. म्हणजे त्यांना आनंद वाटला असं नाही, खरंच आनंद वाटला असं नाही या गोष्टी. जाऊ द्या, त्या विषयावर काय बोलायचं, कसल्या विषयी बोलू नये माणसानं. आता झालं. पण एक नवीन अंक जातीवादाचा या राज्यानं नव्यानं बघितला. आमच्यासारख्या सामान्य गोरगरिबांच्या लेकरांचं काम करणाऱ्या आमच्यासारख्या गरीब पोरांवरती जातीवादाचे आरोप केले जाते. पण ज्याच्याकडं मानाचा तुरा आहे, मानाचं पद आहे, तिथेही जातीवाद होऊ शकतो. हे नवीन अंक या राज्यानं, देशानं पहिल्यांदा बघितले.